पैसा आणि मानसिक शांती. पैसा आणि मानसिक शांती यांचं नातं जितकं समजण्यास कठीण असू शकतं, तितकं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. काही लोक असं म्हणतात की पैसा आपल्याला मानसिक शांती देत नाही. पण वास्तवात पैसा नसण्यामुळे होणारा मानसिक ताण तोच असतो ज्यामुळे एक व्यक्ती शांततेच्या शोधात असते. पैसा नसला तर अनेक चिंता आणि ताण तुम्हाला झेलावे लागतात. तुम्ही प्रत्येक दिवसात पैसा कसा मिळवावा या विचारात जाऊन आपलं मानसिक संतुलन गमावून बसता. या चिंतांनी तुमचं मानसिक आरोग्य खराब होऊ शकतं. पैसा तुमच्या मनाच्या शांततेला कायम राखतं. त्याची असणारी स्थिरता आणि सुरक्षितता तुम्हाला मानसिक शांती देऊ शकते. समजा तुम्हाला घरासाठी पैसा मिळवायचा आहे किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी आवश्यक आहे. तर पैसे नसले की तुमचं मन जास्त तणावग्रस्त होईल. परंतु तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त झाली की तुमच्या मनात अशा चिंतांचा कमी होणं सुरू होतं. तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित असताना तुम्हाला घरगुती समस्यांशी, कामाच्या दृष्टिकोनाने किंवा इतर कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात चांगला निर्णय घेता येतो. पैसा तुमच्या जीवनाला मानसिक शांती देण्यासाठी इतका महत्त्वाचा असतो कारण तो तुम्हाला एक स्थिर जीवन देतो. त्याने तुम्हाला तुमच्या जीवनातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी सज्ज करतं. जरी पैशाचा थेट संबंध मानसिक शांतीशी नसला तरी त्याच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे मानसिक तणाव आणता येतो किंवा जाणतोही. यात काहीच शंका नाही की पैसा आणि मानसिक शांती यांचं गोंधळलेलं नातं असताना पैसे आणि मानसिक समाधान यांचा संबंध असतो. पैसा म्हणजेच जीवनाचा योग्य मार्ग ठरवण्यासाठी आवश्यक असलेलं साधन. तो तुम्हाला तुमचं जीवन शांततेने आणि आनंदाने जगण्याची संधी देतो. पैसा आणि सुरक्षेची भावना. पैसा हा आपल्याला जीवनाच्या सुरक्षिततेचं गहिरं आणि अभेद्य तत्व आहे. सुरक्षेची भावना जी प्रत्येक व्यक्तीला जीवनात आवश्यक आहे, ती फक्त मानसिक नाही तर आर्थिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची ठरते. घर घेणं, मुलांची शिक्षणाची आवश्यकता, त्यांचं भविष्य घडवणं, आपल्या कुटुंबाची वैद्यकीय देखभाल आणि इतर जीवनाच्या मूलभूत गरजा या सर्व गोष्टी पैशावर आधारित असतात. पैसा असताना आपल्याला ते सर्व काही साध्य करता येईल असं वाटतं. आपल्याला असं वाटतं की तुमच्याकडे पैसे आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तुमची तयारी आहे. सुरक्षेची भावना फक्त शारीरिक किंवा मानसिक असं नाही, ती आर्थिकदृष्ट्या देखील असावी लागते. उदाहरणार्थ, आपत्कालीन परिस्थिती असो किंवा स्वच्छ आणि सुरक्षित जीवन जगण्याची गरज असो, पैसा हेच तत्व आहे जे त्यासाठी आवश्यक असतं. तुम्ही पैसे नाहीत तर तुमचं घर असो की तुमचं शरीर, त्यावर असलेल्या सुरक्षिततेवर जोखीम येते. परंतु जेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे असतात तेव्हा आपल्याला अडचणींशी सामना करण्याची ताकद मिळते. हेच कारण आहे की पैसा फक्त एखाद्या वस्तू किंवा गोष्टींसाठी नाही तर
आपल्याला जीवनाच्या प्रत्येक बाबीमध्ये सुरक्षा प्रदान करणारा एक महत्त्वाचा घटक ठरतो. पैसा असताना आपल्याला मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो. आपले कुटुंब सुरक्षित असण्याची भावना, भविष्यातील अपत्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याची क्षमता, अचानक आलेल्या वैद्यकीय खर्चांचा सामना करायला तयारी, या सर्व गोष्टींवर पैशांवर अवलंबून असतात. याच पैशाच्या माध्यमातून आपल्याला कुटुंबातील सर्व लोकांना सुरक्षित आणि समृद्ध भविष्य दिलं जातं. सुरक्षा ही एक थोडक्यात न पाहणारी गोष्ट आहे, जी पैशामुळेच पूर्ण होऊ शकते. पैशाच्या असणाऱ्या अस्तित्वामुळे आपण आणि आपले कुटुंब आयुष्यातील अनिश्चिततेला सामोरं जाऊन त्याच्यावर विजय मिळवू शकतो. पैसा आणि योग्य उपयोग. पैसा मिळवणं ही एक गोष्ट असते, परंतु त्याचा योग्य वापर करणं हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा आणि जबाबदारीपूर्ण मुद्दा आहे. खूप लोक पैसा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात, पण त्याच्या योग्य वापरावर विचार करणं आणि समाजासाठी त्याचे योग्य योगदान देणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. पैसा मिळवून फक्त आपल्या सुखासाठी त्याचा वापर करणं हे एक नैतिकदृष्ट्या विचारात न घेता केलेले उपयोग असू शकतात. पण जर आपण आपल्या मेहनतीच्या पैशाचा उपयोग समाजासाठी, आपल्या कुटुंबांसाठी, त्यांच्या भल्यासाठी आणि इतर लोकांच्या जीवनाची उंची वाढवण्यासाठी करतो, तर तो पैशाचा सर्वोत्तम उपयोग ठरतो. जेव्हा पैशाला योग्य मार्गाने वापरलं जातं, तेव्हा त्याचा प्रभाव आपल्यावरच नाही, तर इतरांसाठीही होत असतो. समाजातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना मदतीची गरज असू शकते. पैशाच्या योग्य वापराने आपल्याला इतर लोकांना जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मदत करता येते. लोकांच्या शिक्षणासाठी, योग्य सेवांसाठी, इतर महत्त्वाच्या विकास कार्यांसाठी पैशाची मदत कशी महत्त्वाची ठरते हे आपल्याला समजून सांगता येते. पैसा मिळवून त्याचा योग्य वापर करत असताना प्रत्येक व्यक्तीला एक गोष्टीची खात्री असायला हवी की हे पैसे केवळ व्यक्तिगत सुखासाठी नाही, तर त्याचा अधिक वापर आणि समाजकल्याणासाठी उपयोग होईल. ही भूमिका केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाची ती जबाबदारी आहे. पैसा इतरांना दिला जातो तेव्हा तो वापर म्हणजे सामाजिक समृद्धीच्या दिशेने एक पाऊल असतं. पैशाचं महत्त्व तितकंच आहे जितकं त्याचा योग्य वापर आहे, जो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो.